औपचारिक पत्र। पत्राचा विषय आहे आपकी बड़ी बहन का विवाह है, म्हणजे तुमच्या मोठ्या बहिणीचं लग्न आहे। वैवाहिक कार्यक्रमों में भाग लेने के लिए प्रधानाचार्य को 5 दिन के अवकाश के लिए पत्र लिखिए। म्हणजे तुम्हाला त्या लग्नासाठी जायचं आहे आणि तुम्हाला 5 दिवसांची सुट्टी हवी आहे, तर तुम्ही तुमच्या प्रधानाचार्य म्हणजे जे काही तुम्ही प्रिन्सिपल वगैरे आहेत तुमचे, त्यांना तुम्हाला पत्र लिहायचं आहे। सो तुम्ही आता पत्राची सुरुवात करणार आहात। पहिले काय आहे, सेवा में, म्हणजे कोणाला म्हणतोय आपण, प्रधानाचार्यांना। सेवा में प्रधानाचार्य महोदय। त्याच्यानंतर हे प्रधानाचार्यांचं झालं म्हणजे प्रिन्सिपलला झालं, महोदय म्हणजे आपण आदराने म्हणालो त्यांना। त्याच्यानंतर स्कूलचं नाव येणार आहे नवोदय बाल विद्यालय खिचडीपूर। हे कुठे आहे तर दिल्ली, महादिल्लीचा कोड येणार आहे। त्यानंतर दिनांक, ज्या दिवशी तुम्ही हे पत्र लिहिलं आहे तो तुम्ही दिनांक म्हणजे डेट टाकायची आहे। तर विषय काय आहे, अवकाश के लिए पत्र म्हणजे सुट्टीसाठी, अवकाश म्हणजे सुट्टी। त्याच्यानंतर महोदय, मग आता इथून आपण पत्राला सुरुवात करणार आहोत। सविनय निवेदन है कि मैं आपके विद्यालय की कक्षा 6 अ का छात्र हूँ। म्हणजे मी सविनय निवेदन म्हणजे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की मी तुमच्या विद्यालयाचा म्हणजे तुमच्या स्कूलचा कक्षा 6 म्हणजे 6th स्टँडर्ड ए चा छात्र म्हणजे स्टुडंट आहे। मेरी बड़ी बहन का विवाह 15 नवंबर को होना निश्चित हुआ है। म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न 15 नोव्हेंबरला करणार आहे हे निश्चित झालं आहे। वैवाहिक कार्यक्रम 12 नवंबर से ही आरंभ हो जाएंगे। लग्न जरी 15 ला असेल तरी पण कार्यक्रम जे आहेत ते कधीपासून चालू होणार आहेत तर 12 पासून, जसं की मेहंदी, हल्दी, जे पण काय आहे ते। सभी रीति रिवाजों को करते समय मेरा वहाँ उपस्थित रहना अनिवार्य है। म्हणजे हे जे काही रीतिरिवाज आहेत किंवा ह्या ज्या काही परंपरा आहेत किंवा लग्नाचे जे काही फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये माझं उपस्थित म्हणजे मी तिथे हजर असणं अनिवार्य, म्हणजे सगळ्यांना वाटतं ना की मी ही उपस्थित राहावं। इसलिए मैं 12 नवंबर से 16 नवंबर तक विद्यालय में उपस्थित होने में असमर्थ हूँ। मग त्यामुळेच मी 12 नोव्हेंबर पासून 16 नोव्हेंबर म्हणजेच 15 ला लग्न झालं म्हणजे 16 पर्यंत मी विद्यालयात म्हणजे स्कूलमध्ये येऊ शकत नाही। असमर्थ म्हणजे मी येऊ शकत नाही। अंत आप मुझे 5 दिन का अवकाश प्रदान करने की कृपा करें। तर कृपा करून तुम्ही मला 5 दिवसांची सुट्टी द्यावी अशी माझी आशा आहे किंवा तुम्ही ही माझी इच्छा पूर्ण कराल। त्याच्यानंतर आहे धन्यवाद। तर हे धन्यवाद म्हणून आपल्याला हे पूर्ण करायचं आहे। आपलं लेटर इथे पूर्ण झालेलं आहे। तर आपण कोण आहोत, आपका आज्ञाकारी शिष्य। आणि त्याच्यानंतर नाव टाकायचं आहे। तर नाव काय आहे, सुधांशु वत्स्य। मग हा कोणता आहे, कक्षा 6 अ। आणि इथे आपल्या पत्राची एंडिंग करायची आहे। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।